दहीहंडीचा सण जवळ येऊन ठेपला असून ठाण्यातील गोविंदांचा उत्साह वाढला। 9-10 उंच थरांचा इतिहास असणाऱ्या ठाण्यात या मोठ्या हंड्यांचे थरारक दृश्य बघण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होते। या दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली। ठाण्यातील पाचपाकड येथील ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने 1 जून पासून सरावाचा नारळ फोडलाय। ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचा हा सराव पाहण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती। ठाण्याचा राजा हा नामांकित गोविंदा पथक असून मोठ्या हंड्या फोडण्यामध्ये सहभाग घेत असतात। या हंड्यांच्या सराव दरम्यान कुठल्याही गोविंदाला पडून दुखापत होऊ नये यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलंय। योग्य मनोरे, नवीन सहभागी खेळाडू इतर सर्वांसाठी योग्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरू झालंय। तसेच सर्व गोविंदांची सुरक्षितता मनावर घेतली असून प्रशिक्षण ठिकाणी सेफ्टी मॅटचा वापर करत आहेत। रहिवासी संघ ठाण्याचा राजा आज सरावाला प्रारंभ झालेला आहे। आज इथे नारळ फोडला, सर्व खेळाडू सर्व जमलेले आहेत, कारण आजपासून सुरुवात होणार आहे सरावाला। तुम्ही बघितलं असेल, मागच्या टायमाला ज्या मानाच्या हंड्या होत्या टेंबी नका मनसेची हंडी होती, अनेक ठिकाणी हंड्या होत्या। त्या हंड्या या ठाण्याच्या राजाने चांगल्या पद्धतीने फोडलेल्या मानाने तरी फोडलेल्या आहेत। मी सर्व जेवढे खेळाडू आपले जमलेले आहेत, खरोखर त्यांचा मला अभिमान आहे। कारण ज्या टायमाला कैलासाची तुकाराम वाडकर ज्यांनी गोविंदा चालू केला, त्या टायमाला ठाण्यामधला हा एकच गोविंदा होता, एक मोठा चांगल्या पद्धती। आमच्या कोमल देशमुख सांगितला, आमच्या ठाण्याच्या राजाचा नाश करायचा नाही। खरोखर 7 आणि 8 तर येशीमाच्या नावाला सुरुवात केली आमच्या राजाने। कारण ज्या पद्धतीत आपले सर्व मुलं काम करतात आणि त्यांच्या पाठीमागे कोणतरी असतो, त्या मुलांना घेऊन जायचा, त्या एखाद्या म्हणजे थोड्या दिवसात आता दहीहंडीचा कार्यक्रम म्हणजे लवकर त्याची वाट बघतात। आमचा तो एक मोठा सण आहे असतो आमचा। सर्व कार्यकर्ते एवढ्या जोराने काम करतात का या मंडळ म्हणजे ठाण्याचा राजा बोलला तर हौशीने सर्वजण आले। आता बघा ना किती मुलं इथं या गोविंदा पथकामध्ये आलेले आहेत आणि कोणालाही दुखापत मागच्या टायमाला झाली नाही, कोणाच्याही मार लागला नाही। चांगल्या पद्धतीने, चांगल्या शिस्तबद्ध नियमाने चांगल्या पद्धतीने दहीहंड्या फोडल्या, मानाच्या दहीहंड्या फोडल्या। मी ठाण्याच्या राजाचे जेवढे पदाधिकारी त्यांना सांगेल, जे मुंबईवाल्यांची मक्तेदारी आहे ती थोडी मोडून काढा। कारण त्यांचे ते गोविंदा इकडे येतात, नवतर लावतात आणि नवतर लावते दहीहंडी चांगला मावा घेऊन जातात। पण आता आपल्याला ती संधी आहे। 8 तर मागच्या टायमाला लावले, या टायमाला किती लावणार? हे आवाज पाहिजे, हे आवाज आहे आपला ठाण्याच्या राजाचा। म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो। चांगल्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने शिस्तीने आपल्या ठाण्याचं जसं ठाण्याच्या राजाचं नाव कसं आहे त्या पद्धतीत नाव ठेवा, या शुभेच्छा देतो। धन्यवाद साहेब। तुम्ही बोलल्याप्रमाणे मी नक्कीच हे लक्षात ठेवेन आणि येत्या दहीहंडीच्या दिवशी नक्कीच ठाण्याचा राजा मुंबईच्या समोर उभा टाकेल, हे नक्की अडवायला आम्ही नक्कीच उभे राहणार। आणि हे गोविंदा तर नक्की ठाण्यामध्ये एक मोठा होतोच आहे आणि आपण आता चालू करूया 9ची प्रॅक्टिस इथे केलाय। आपण तयारी चालू करतो, चांगल्या प्रकारे आपल्याला थर लावून उतरवायचे, तुम्हाला इंजरी नाही झाली पाहिजे या हेतूने आणि थर लावण्याचा प्रयत्न आहे। किती लावणार नाही आज सांगणार नाही, कारण
मैदान अजून लांब आहे, जागेवरती काय दिसेलच तुम्हाला. त्याप्रमाणे आमची तयारी चालू आहे. पवार साहेबांनी सांगितलं मुंबईकरांची मक्तेदारी मोडून काढायचे. नक्कीच आम्ही त्याची तयारी करू, कारण मक्तेदारी तोडली पाहिजे. कारण आम्ही 1996 मध्ये पण त्यांना थांबवणारा गोविंद पथक आमचाच होता पहिला. आणि यावर्षी आपल्या ठाण्यात गेल्या वर्षी आपल्या ठाण्यात पण त्यांच्यासमोर उभं टाकलेलं आहे. त्यामुळे आपलं ठाणं आता कुठे मागे राहणार नाही. काय सांगाल गोविंदा पथकांना, काय संदेश द्याल आपण आपल्या मार्फत? गोविंदा पथकांना काय आवाहन करताय, काय संदेश देत आहे? गोविंदा पथकांना मला सांगायला एवढं आवडेल की तुम्ही सगळ्यांनी सेफ्टीसाठी प्रयत्न केला पाहिजे. जसं आम्ही रोप लावलाय तसं प्रत्येकाने रोप लावलं पाहिजे. मेटची सुविधा केलेली आहे, ती मॅट लावली पाहिजे. आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त केलं पाहिजे. तर किती उंच लावतो हे महत्वाचं नाही, आपले प्लेअर किती सुखरूप घरी येतील आणि त्या दिवशी किती चांगल्या आपण प्रकारे उतरू ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. म्हणून सराव जास्तीत जास्त दिवस करण्यात येते.